नमस्कार मित्रांनो. तर आजचा अपडेट असा आहे की आज आपले जे होमब्रीड बेटा फिश आहेत त्यांना आता वेळ आली आहे जारिंग करायसाठी. तर त्यासाठी मी प्लास्टिकच्या बाटल्या आणल्या आहेत, ते पण फ्री ऑफ कॉस्ट आहे. बरोबर, तुम्हाला दाखवतो मी ते. हे बघा, 9-10 बाटल्या घेऊन आलो मी फ्री ऑफ कॉस्ट. तुम्ही कोणत्या हॉटेल वाल्याकडनं घेऊन या. काही तुम्हाला कोणी का बोलणार नाही. घेऊन येताना म्हणा मला लागत आहेत म्हणा. ठीक आहे, आता पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला बॉटल घेऊन घ्या. त्यानंतर या प्रकारे तुमच्याकडं चाकू असेल. एक मिनटं, एका हाताने व्हिडिओ बनवतो आहे. हा चाकू असेल, याच्याने कट करून घ्या. आता मी कट करतो, मग तुम्हाला दाखवतो पुढे. या प्रकारे मी बाटल्या कट करून घेतल्या आहे. हे बघा, म्हणजे याच्यामध्ये आता आपल्याला जारिंग करणं सोपं होऊन जाईल. आपलं फायडर ठेवले याच्यामध्ये की ते लवकर वाढतील आणि एकमेकाचे फिन्स आहेत पंखांना ते डॅमेज करणार नाही. कारण आता ते 3 महिन्याचे झाले आहेत, त्यांना जर वेगळं नाही केलं तर ते एकमेकाला मारतील. कारण की ते नावाप्रमाणेच फायडर आहेत ना, तर ते एकमेकाला मारतील. ते मग त्यांचे फिन डॅमेज नको व्हायला पाहिजे, त्यासाठी त्यांना आता जारिंग करू आपण. हे बघा मित्रांनो, हे आहे PP पॅरामिशियम परमॅग्नेट. स्पेशली हे पाण्यातले बॅक्टेरिया मारण्यासाठी यूज होतं. आता या बाटल्या कशा आहेत मला माहीत नाही, याच्यात कोणत्या प्रकारचे किटाणू असतील काय असतील. त्यासाठी PPने मी त्यांना वॉश करून घेईल चांगल्या पद्धतीने. मी आता या बादलीत टाकतो आहे पॅरामिशियम परमॅग्नेट. हे बघा, कलर बदलला बघा त्याचा. आता हे पाणी इथं टाकून देतो. याच्याने या बाटलीमध्ये जे बॅक्टेरिया असतील ना ते सगळे मरून जातील. एक मिनिट सर. चांगल्या पद्धतीने आता आपण यांना वॉश करून घेऊ. त्याच्याने तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो वेळात. पोटॅशियम परमॅग्नेटने आता आपण या जारिंग बॉटलींना क्लीन करून घेतलं आहे. आता आपल्या याच्यासाठी आपल्याला वरती जे फार्ममध्ये आपण 50 लिटर जे टप आहेत त्याच्यामध्ये पाणी स्टोअर करून ठेवलं आहे 8 ते 10 दिवस आधीचं, ते पाणी घेऊ. चला आता आपण वरती जाऊ. डेली मला या सिडीवरती जावं लागतं. पाणी काढून घेतलेलं आहे मी, फ्रेश पाणी. आता हे स्टोरेज पाणी. हे बघा, आल्मंड लिव्ह आहेत, हे पाण्यात टाकून देऊ. त्यानंतर मिथेन ब्ल्यू अर्धा बुश टाकून देतो. आपल्याला या 8 बॉटल इथे ठेवायच्या आहेत. तर आता थोडं पाणी भरून मी या फिल करून देतो. हे बघा, या प्रकारे सेटअप होऊन गेला. आता आपल्याला जारिंगचा बघा याच्या मागे बी आणि आल्मंड लिबी टाकून दिले त्याच्यामध्ये. तर आता याच्यामध्ये आपण आपलं फायडर पेस्ट टाकून देऊ जारिंगवाले. तर चला, हे बघा जारिंग केली गेली आहे. तुम्हाला फायडर पेस्टचे बच्चे 3 महिन्याचे दिसत असतील तिथं बघा. हे बघा सगळे. हे बघा, तुम्ही ट्राय नको करता डायरेक्ट सोडायचं, कारण की बघा दिसतंय का माझं पाणी सेट करून ठेवलं होतं मी 8-15 दिवसापासून, म्हणून मला माहिती त्यांना काही होणार नाही. तुम्ही ते ट्राय नका करजा. हे बघा सगळे इथे फिरतायत. एक मिनटं. हे बघा, नेक्स्ट अपडेट तुम्हाला मी लवकर देईल. प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.